थीम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग। ये कॉलेज शुरू हुआ था 2009 में और इन्हीं 5-6 सालों में ये कॉलेज ने अपना नाम इन बुलंदियों पे पहुंचा दिया है कि पूरा मुंबई यूनिवर्सिटी इस कॉलेज को अच्छे से जानता है। इन 5 सालों में ये कॉलेज बहुत आगे निकल चुका है। Many facilities have been provided by this college, but one of the basic facilities that is necessary for every student, which has not been provided by many colleges of Mumbai University, and this is the college bus system. As it is with every system, There is always a scope of improvement. So, in coming moments, we will see how this bus system can be more improved. ये निकला एक नया सूरज और मुंबई के स्टूडेंट्स की भागदौड़ भरी जिंदगी शुरू। चर्च गेट, दादर, अंधेरी, बोरिवली, वसई, विरार से लेकर वापी, संजान, डहानू तक के सभी स्टूडेंट्स निकल पड़ते हैं एक नए दिन का एक्सपीरियंस करने के। लोकल ट्रेन, पैसेंजर, शटल या एक्सप्रेस से आंखों में सपने लिए सभी निकल पड़ते हैं अपने फेवरेट स्टेशन की ओर, बोईसर। जी हाँ, बोईसर। यहीं से हम आगे बढ़ेंगे थीम कॉलेज के अपनी जर्नी पर। दोस्तों, हमारे कॉलेज का बस सिस्टम कैसा है? एक नंबर यो। एक चांगला खूप। अरे आउटस्टँडिंग एकदम, एक नंबर, 1 नंबर। तोड़ दूंगा। ऐसे कौन से तरीके हैं जिससे हम हमारे बस सिस्टम को और बेहतर कर सकते हैं? आकाश रजक, मैं थीम कॉलेज में हूँ, थर्ड ईयर इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट। मेरे को अपने बस के बारे में ये बोलना है कि बस फैसिलिटी अच्छी हो सकती है, पर कैसा है कि जैसे मैंने बस के लिए पैसे भी, पर मुझे बस टाइम टू टाइम मिलती नहीं है। मैं रहता कहीं और हूँ, मेरे को वहाँ से चल के आना पड़ता है बस के लिए। फिर बस का टाइमिंग और फ्रीक्वेंसी कुछ मैच नहीं करता। वो लोग बोलते हैं कि ये टाइम पे आओ, ये टाइम पे आओ, और हम लोग को खड़ा रहना पड़ता है धूप के अंदर। और जैसे ही हम लोग जब बस मिलती है तो बस में जगह नहीं मिलती, बस पूरी पैक हो जाती है। बस है 10 और बच्चे 1000 है, तो सोच लीजिए, और एक बस में सीट है 50, तो आप सोचिए कि 50 के हिसाब से 10 बस में क्या होने वाला है। तो इसलिए हमें कभी रिक्शा लेना पड़ता है, कभी लिफ्ट लेना पड़ता है। और तो मतलब बस अच्छी है, पर अगर ये बात अगर हमारे बड़े लोग समझ जाए तो ज़्यादा अच्छा है हमारी तरफ से। ओके, थैंक यू। ऐसे कौन से तरीके हैं जिससे हम थीम कॉलेज के बस सिस्टम को बेहतर कर सकते हैं? वर्ग 11वी बसेस कॉलेजच्या जास्त नाही आहेत, वेळेवर बस भेटत नाही, मुलांना जायचं असतं त्यावेळेस बस निघत नाही, मुलांना रिक्षा करून जायला लागतं। आणि 15 रुपये आता झाले, रिक्षाचे भाव वाढले, 10 रुपये होते आता 15 झाले। सकाळी 15 रुपये देऊन आलो, 5 रुपये सुट्टे दिले, त्याला सुट्टे होते पाहिजे, फीस कमी केली पाहिजे, बस वाढवल्या पाहिजे। बसेस कमी पडतात असं मी नाही सांगेन, पण ज्या बसेस कॉलेजमध्ये येऊन थांबतात जर त्या व्यवस्थित सर्क्युलेट केल्या गेल्या तर बसेस कमी पडणार नाही, कारण एवढ्या बस पुरेशा आहेत एवढ्या सगळ्या स्टुडंट्सला न्यायला, कारण सगळे स्टुडंट्स एकाच टायमाला सुटत नाही कॉलेज को क्या करीब आधे घंटे तक बस फैसिलिटी रखनी चाहिए, 10:30 तक लास्ट बस होनी चाहिए। हाँ, मतलब अराउंड 50 to 60% स्टूडेंट्स लेट ही आते हैं, तो उनके लिए बस फैसिलिटी होनी चाहिए ना।
ठीक है, सही बात। इतनी दूरी से आते हैं, कभी कभी लेट हो जाता है, रूटीन रखना चाहिए। इस बस सिस्टम को और बेहतर बनाने के लिए हमें क्या करना चाहिए? इस सिलसिले में हमने बात किया हमारे एक बस ड्राइवर गणेश भाई से। ये है मिस्टर गणेश। पिछले काफ़ी सालों से ये ट्रांसपोर्ट के बिज़नेस में है। ट्रांसपोर्ट लाइन में गणेश जी का एक्सपीरियंस बहुत तगड़ा था और ये ना सिर्फ मैनेजमेंट बल्कि स्टूडेंट्स के नेचर को भी अच्छे से समझते हैं। इसीलिए हमने अपने सवालों का सिलसिला इनसे ही शुरू किया। हमारे कॉलेज के बस सिस्टम के बारे में आपका क्या ख्याल है? कॉलेजच्या बस सिस्टमबद्दल जसं बघायला गेलं तर बस सिस्टम तर तशी चांगली आहे, पण थोडा मध्ये मध्ये प्रॉब्लेम आहे। आपली गाडी जिकडे उभी राहते, आता सध्या बोईसरचे रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे गाडी काय उभी राहायला भेटत नाही आपल्याला। जैन मंदिरकडे गाडी थांबते आपली, नवापूर नाक्यावर तर उभं राहायला जागाच नाही, दुसऱ्या कंपनीच्या गाड्या तिकडे उभ्या असतात। आणि गाड्या असून सुद्धा पोरं काय करतात, एकाच गाडीवर जास्त भर देतात। क्राउडचा प्रॉब्लेम होतो। क्राउड का प्रॉब्लम किस हद तक होता है? क्राउडचा प्रॉब्लेम होतो। क्राउडचा प्रॉब्लेम म्हणजे कसं, आता शाळेत आपल्या कॉलेजची मुलं जेवढी येतात तेवढी येणारच नाही। फक्त आता जे बोईसरला आता ते आत्ताची जी सिच्युएशन आहे ना, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे। आणि सकाळी तर बरोबर गाड्या जातात आपल्या, आणि संध्याकाळच्या वेळेला दुपारीच पोरं सगळी पळून जातात, त्याच्यामुळे गाड्या कमी लागतात। म्हणजे संध्याकाळी त्रास कमी असतो पण सकाळी जरा जास्त त्रास। स्टूडेंट्स के अकॉर्डिंग बसेस नहीं रहती, क्या ये बात सच है? नाही, बसेस तर आपल्या कंटिन्यू चालू असतात। फक्त एवढा प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे आता तिथून बस तिथून इकडे आल्या आणि इथून परत त्या पॉईंटवर जाणं म्हणजे अर्धा तासाचा डिफरन्स पडतो। ओके। नाहीतरी आपल्या ॲट टाइम पॉईंटवर 1-2 गाड्या तरी आपल्या नेहमी हजरच असतात। म्हणजे बस नसतात त्यातला भागच नसतो, बस असतात आपल्या, म्हणजे 1-2 बसेस आपल्या 10-20 पर्यंत तरी तिकडे कंटिन्यू प्रेझेंट असतात गाड्या। आता झाला प्रॉब्लेम हा आहे की आपला तिकडचा जो स्पॉट आहे पिकअपचा, म्हणजे तो अजून आपला स्पॉट आपला ठरलेला नाही व्यवस्थित। आता आतापर्यंत काय सगळे जिकडे उभे करत होते नवापूर नाक्यावरती, तिथे आपण उभे करत होतो, पण तिथे आपण जास्त वेळ उभी नाही ठेवू शकत गाडी। नवापूर नाक्यावरच्या बँक वसई विकास बँक आहे, त्या बँकेच्या समोर आपण 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं गाडी उभी ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त गाडी आपण उभी नाही ठेवू शकत। स्टेशन से कॉलेज आते वक्त बस स्टॉप बहुत दूरी पर है, यावर उपाय आता आम्ही सगळ्या प्रकाराने विचार केला, पण उपाय म्हणजे तोच, जैन मंदिरकडे गाडी थांबवणं आणि तिथून येणं। कारण की आपली जी मुलं आहेत ना, आपला क्राऊडच मोठा आहे। जेव्हा मुलं येतात स्टेशनवरून, नवापूर नाका तो नाका इतका भरलेला असतो, म्हणजे तिकडे गाडी आपण उभीच नाही करू शकत पहिली गोष्ट। तर हा जो स्टॉप आहे आपल्या जैन मंदिराचा तो एकदम व्यवस्थित आहे, फक्त तिकडे आता लिगली तो आपला स्टॉप बनावा याच्याकडे आपल्याला लक्ष टाकावं लागेल। म्हणजे अजूनपर्यंत तो लिगली आपला स्टॉप नाही आहे? नाही, लिगली स्टॉप नाही आहे आपला। मग तो आपला लिगली स्टॉप कसा होऊ शकतो? आपल्याला तर तो लिगली स्टॉप आपल्याला ते यार्ड आहे ट्रक टर्मिनलचं, साईबाबा मंदिर ट्रक टर्मिनलचं यार्ड आहे, ते यार्ड आपल्याला कदाचित भाड्याने मिळू शकतं। ओके। जागा काही जागा त्यांचा काय रेंट आहे ते भाड्याने मिळू शकतं आपल्याला तिकडे सुटेबल होऊ शकतं। क्या वो रेंट अफोर्डेबल है? एकदम
एकदम सरकारी रेट असतात ते, म्हणजे अशी ती म्हणजे अशी मालकीची कोणाची जागा नाही, ती सरकारी जागा आहे. फक्त त्या सरकारी जागेवर जे काय त्यांचा रेंट असतं MIDCचा वार्षिक रेंट काय असतो तो रेंट लागू होईल. कॉलेज की बस बहुत क्राउडेड होती है. मोस्ट ऑफ द टाइम गर्ल्स स्टूडेंट्स को बैठने के लिए जगह नहीं होती. स्टूडेंट्स को बस में चढ़ने नहीं मिलता और गर्ल्स स्टूडेंट्स को सीट नहीं मिलती. क्या ऐसी प्रॉब्लम एक बस स्टॉप होने से दूर हो सकती है? प्रॉब्लेम तसा बघायला गेला तर जवळजवळ 80-85% प्रॉब्लेम आपले सुटते. ओके. तो जर स्टॉप जर झाला आपला 80-85 कदाचित 95% तो प्रॉब्लेम सुटू शकतो. कारण की इथून तर आपण त्या लोकांना शिस्तीने पाठवू शकतो आणि तिथे जर आपला स्टॉप झाला ओके. मग आपल्याला प्रॉब्लेमच नाही कसला. मग मुलं सगळी सिटिंग मध्येच येतील आणि प्लस 5, 10, 15 काय स्टँडिंग मध्ये येतील ते येतील. आता आपलं कॉलेजचं काय दिवसेंदिवस तर मोठंच होत चाललेलं आहे आणि भविष्यात हे अजून मोठं होणार आहे. काय कॉलेजमध्ये आपलं स्वतःचं बस स्टॉप असलं पाहिजे. साईबाबा मंदिर जो स्टॉप आहे तिकडे पण आपलं स्वतःचं जर कॉलेजचं बस स्टॉप असलं तर आपल्याला भविष्यात खूप चांगला आपलं कॉलेजचं नावही राहील आणि आपल्याला भविष्यात त्रासही होणार. बरोबर. आपण आता सध्या गाडी उभी कुठे करतोय साईबाबा मंदिरकडे. आता राईट साईडला तो पत्र्याचा शेड आहे. आता सध्या शेड आहे तो. भविष्यात तिकडे गाळे होतील आणि दुकानं होतील. बरोबर. दुकानासमोर गाडी उभी राहून देणार नाही. दुसरी गोष्ट, आता सध्या आपल्याकडे 9 गाड्या आहेत. भविष्यात आपल्या 15-20 गाड्या झाल्या तर तुम्हाला नवापूर नाक्यावर सुद्धा जागा भेटणार नाही. म्हणून भविष्यात आपली तिकडे जागा असणं अत्यंत महत्वाचं आहे. क्या कॉलेज की बसेस काफ़ी है? आपल्या कॉलेजचा टाइमच 10:15 आहे. म्हणजे 10:15, 10:20 पर्यंत स्टेशन पासून गाडी आपली निघते शेवटची. आता त्यानंतरची जी मुलं येतात तो त्यांचा काहीतरी प्रश्न असेल त्याच्यामुळे ते लेट येतात. नाहीतर आपल्या बसचा तर 10:15, 10:20 पर्यंतच टाइम आहे. आता काय झालंय सध्या आपल्या कॉलेजमध्ये 2240 ही टोटल क्वांटिटी आहे माणसांची. आता 2240 क्वांटिटीमध्ये 9 बस असं जर बघायला गेलं तर एक बस 3 ट्रिपा मारते. म्हणजे 27 ट्रिपा एका दिवसात होतात. सकाळची फक्त 1 टाइम 27 ट्रिप सकाळची गाडी लागते. 27 ट्रिपामध्ये जर तुम्ही 60चा जर एव्हरेज पकडला तर 60 गुणिले 27 तर तेवढी मुलं आपण घेऊन येतो. ओके. तर त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर बस व्यवस्था म्हणजे आपली कमी आहे. 1620 मुलं आपण घेऊन येतो आणि आपली मुलांची संख्या आहे 2240. मग 2240 मुलांसाठी 9 गाड्या 620 मुलं ही जास्त आहे. ओके. 620 मुलांमध्ये 200 आपला स्टाफ जवळजवळ 200चा काहीतरी आहे. नॉन टीचिंग आणि टीचिंग मिळून. हां, नॉन टीचिंग आणि टीचिंग मिळून आपला स्टाफ 200चा आहे पूर्ण स्टाफ. आगे चेक कर देना. काही मुलं बसेसने येतात तर काही मुलं रिक्षा बाईकने येतात. तर ते ह्या 620 मध्ये असतील का? Can anybody fly this thing? For my head explode, for my head stops. We've been living life inside a bubble. क्या आप हमेशा बाइक से आते हो? हाँ, हमेशा बाइक से आते हो?
नहीं, कभी कभार रिक्शा से भी आता हूँ। रिक्शा का भाड़ा पता है आपको? हाँ, 10 रुपये। अरे क्या बात कर रहे हैं, अभी 15 हो गए। क्या बात करें, 15 हो गया? क्या बात करें, 15 रुपये हो गए? हां, मग यातले 300 तुम्ही कमी करा ना. 300 म्हणजे 200 कमी करा. 100 ॲबसेंट हां, तरी 300 राहतात ना मुलं. 300 जरी मुलं राहिली तरी 6 पंचे 30, तरी 5 गाड्यांची मुलं राहिलीच ना. आणि कॉलेजचे जे वेळेचं मॅनेजमेंट आहे त्याबद्दल काय करता येईल? की मुलांचं असं म्हणणं आहे की ज्या टायमावर ते येतात त्या वेळेला त्यांना बसेस हवे आहेत. हां आणि कधी असं झालं की त्या वेळेला खूप मुलं असणार, हां बट एक असा वेळ असेल जेव्हा बस असतील आणि तेव्हा मुलं कमी कमी असतील, असतील. मग त्याच्यावर काय तोडगा आहे? त्याच्यावर हाच तोडगा आहे. कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टरचं कम्युनिकेशन आणि स्टाफचं कम्युनिकेशन हे व्यवस्थित असलं पाहिजे. ओके. ह्या दोघांचं कम्युनिकेशन जर व्यवस्थित असलं तरच आपली लाईन व्यवस्थित चालू शकते. कॉलेज स्टूडेंट्स की एक कमेटी बने, ऐसा आपको क्यों लगता है? एक समिती विद्यार्थ्यांची झाली पाहिजे. ती समिती त्यांच्या कोऑर्डिनेटर लांबे सर, खलील सर यांच्याशी रिपोर्ट करेल आणि मग ती समिती म्हणजे तो रिपोर्ट आमच्या सायराजच्या मॅनेजरला जाईल आणि आमचा मॅनेजर मग बस ड्रायव्हर जे आहेत त्यांना तो ऑर्डर करणार. कारण की आपले जे आता केअरटेकर आहेत बसचे, कोऑर्डिनेटर लांबे सर, खलील सर, मॅडम आहेत, सुरभा मॅडम आहेत, तर हे लोकही काम करतात. पण या लोकांनाही म्हणजे यांनाही तेवढं ते क्षेत्र जमत नाही आहे ट्रान्सपोर्टिंगचं. म्हणजे कोणते वर्ग कधी असतात, कोणते वर्ग कधी असतात आणि अचानक मध्ये माहिती पडतं की बाबा आपल्याला आता आज दुपारी गाडी लागणार आहे किंवा संध्याकाळी गाडी लागणार आहे. जर आपल्याच विद्यार्थ्याचा जर एक समिती असली ना आणि त्यांनी जर व्यवस्थित जर हँडल केलं, म्हणजे आता आपण कसं करायचं, फर्स्ट इयरची 2 मुलं, सेकंड इयरची 2 मुलं, थर्ड इयरची 2 मुलं, म्हणजे 4 मुलं ह्यांना घेऊन फर्स्ट इयरची मुलं फर्स्ट इयरचा रिपोर्ट सांगतील, सेकंड इयरची मुलं सेकंड इयरचा रिपोर्ट सांगतील, थर्ड इयरचे मुलं थर्ड इयरचा रिपोर्ट सांगतील. आपल्याला ॲक्च्युअल किती मुलं कॉलेजमध्ये येणार आहेत ते आपल्याला लगेच समजेल आणि नंतर मग त्या हिशोबाने जर ट्रान्सपोर्टरला जर तुम्ही सांगितलं की बाबा आज आपल्या कॉलेजमध्ये 500 मुलं येणार आहेत, 1000 मुलं येणार, 1500 मुलं येणार आहेत, असा जर ताळमेळ जर बसला म्हणजे कॉलेजचा स्टाफचा म्हणजे कॉलेजच्या मुलांचा आणि ट्रान्सपोर्टरचा, तर ही लाईन एकदम चांगली चालू शकते. क्या इस कमिटी में गर्ल्स भी होनी चाहिए? मग ते आपण मग बसून ठरवू ना. म्हणजे आपण असेच घेणार आहेत 6 मुलं 6 मुली, मग त्यांच्या विचाराने आपण सांगायचं म्हणजे एक बस टोटल लेडीज पाहिजे किंवा अर्धी बस लेडीज अर्धी बस जेंट्स, असं मग आपण ठरवू. म्हणजे ते मुलींनाही सुटेबल ठरेल आणि मुलांनाही सुटेबल ठरेल. ती जर समिती जर असेल ना, म्हणजे मुलांचे जे काही प्रश्न आहेत ही मुलं डायरेक्ट ड्रायव्हर्सना किंवा ट्रान्सपोर्टरशी नाही बोलणार. ही मुलं जे आपले स्टुडंट आहेत त्या समितीच्या मेंबरशी बोलतील. ती समितीचे मेंबरना त्याबद्दल अनुभव असेल. मग ते लोक कदाचित आम्हालाही प्रश्न विचारतील, कदाचित ते स्वतःही हँडल करू शकतात ती परिस्थिती, कारण त्यांना सगळं माहिती आहे की गाड्या आपल्या कधी जाणार आहेत, काय जाणार आहे, कशा जाणार आहेत, कारण की ते लोकही आपल्याला मदत करतील. बरोबर आहे. स्टूडेंट्स, फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू मेंटेन डिसिप्लिन, क्योंकि दुर्घटना से देरी वाली. कॉलेज के स्टूडेंट्स के साथ आपका कम्युनिकेशन कैसा है? कॉलेजची मुलं तसं बघायला गेलं तर गरम रक्त असतं, पण मुलं तशी व्यवस्थित आहेत कॉलेजची. तसं म्हणजे असं उद्धट वगैरे मुलं नाहीत आपल्या कॉलेजची. गाड्या वाढवणं आवश्यक आहे, समिती करणं आवश्यक आहे आणि मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोईसरमध्ये स्टॉप असणं आपलं हे खूप महत्त्वाचं आहे. बोईसरमध्ये जर स्टॉप आपला जर आता जर झाला नाही तर भविष्यात आपल्याला बोईसरमध्ये उभा राहण्याची जागा भेटणार नाही. कदाचित आता आपली गाडी साई मंदिरला उभी राहते, कदाचित फाटकावरही उभी राहू शकते भविष्यात. क्या इस स्टेटमेंट की वजह आज तक के आपके ट्रांसपोर्ट लाइन का एक्सपीरियंस है? हो,
As per our students and bus drivers, our college bus system is rocking. We can improve its standards by implementing the steps shown before. But hey, at the end, our college rocks.